ज्या अर्थी तुम्ही हे वर्कशॉप्स कंडक्ट करतात म्हणजे तुम्ही त्या कंपनीचा HR ह्युमन रिसोर्स किंवा जे स्टाफ आहेत हे तुम्ही त्यांच्यासाठी कंडक्ट करतात. हो. तर त्यांच्यासाठी EQचा काय बेनिफिट आहे? म्हणजे तुम्हाला काय जाणवतं की जेव्हा तुम्ही हे वर्कशॉप्स घेतात तर त्याच्यानंतर त्या ऑर्गनायझेशनमध्ये कशा प्रकारचे चेंजेस होतात? खूप छान प्रश्न आहे. कसं आहे ना, की बेसिकली कोणताही ह्युमन रिसोर्स हा आपण जेव्हा म्हणतो तर ह्युमन रिसोर्स इज क्रिएटेड बाय ह्युमन बीइंग्स ॲट द एंड ऑफ द डे. हो की नाही? तर एक ह्युमन बीइंग म्हणजे काय? तर ह्युमन बीइंग इज इक्वल टू 3 इम्पॉर्टंट थिंग्स. मला असं वाटतं की त्याच्यामध्ये बेसिक 3 इन्ग्रेडियंट्स असतात एका ह्युमन बीइंगमध्ये. ते कोणते? तर थिंकिंग, फिलिंग अँड बिहेवियर. TF&A ॲक्शन किंवा बिहेवियर असं आपण म्हणू शकतो. तर TFA इज इक्वल टू ह्युमन बीइंग. मग जर तुमचं भावना, विचार आणि वर्तन ह्याचं जर तुमचं बॅलन्स असेल, ह्याचं जर तुमचं संतुलन असेल आणि हे तुम्हाला माहिती असेल की ते कसं व्यवस्थापन त्याचं करायचं आणि नक्की तुम्ही एक चांगला ह्युमन रिसोर्स बिल्डअप करू शकता, डेव्हलप करू शकता. आणि तुमची एस्टॅब्लिशमेंटमध्ये ज्या इम्पॉर्टंट महत्त्वाच्या गोष्टी असतात की टार्गेट्स असतात, त्याच्यानंतर तुम्हाला वेगळ्या वेगळ्या पद्धतीने त्यांना एंगेज ठेवावं लागत असतं. त्यांचं एक मोटिवेशनल एक ग्रोथ, जशी ह्युमन रिसोर्सची जशी मोटिवेशनल आणि ओव्हरऑल अशी जी ग्रोथ होत जाते त्याचबरोबर त्या एस्टॅब्लिशमेंटची पण ग्रोथ होत जाते. त्याच्यामुळे ह्युमन रिसोर्स इज द सोल ऑफ एनी एस्टॅब्लिशमेंट असं मी म्हणते. आणि त्याच्यासाठी जर त्या ह्युमन रिसोर्सला हे माहिती असेल की मला माझ्या भावनांचं संतुलन कसं करायचं आहे. कारण ना मी खूपदा असं पाहिलंय माझ्या ट्रेनिंग प्रोग्राम्समध्ये सुद्धा किंवा अदरवाईज सुद्धा की बरेचदा माझ्याकडे अनेक व्यक्ती येतात आणि मला सांगतात की आम्ही कंट्रोल करतो ना भावनांना, त्याच्यामुळे मग आम्ही खूप छान आमच्या भावना ठेवू शकतो. पण मग नंतर वर्कशॉपमध्ये हळूहळू त्यांच्या लक्षात येतं की फक्त भावनांवरती कंट्रोल करणं म्हणजे भावनांचं संतुलन नाहीये. किंवा कारण भावनांना आपल्याला मॅनेज करता आलं पाहिजे. कारण त्या तर निर्माण होणारच. प्रत्येकाला मस्तिष्क आहे मिळालेलं, तर त्याच्या आतमध्ये हा आपल्या भावनांचा पण एक भावनिक मेंदू असतो प्रत्येकाला मिळालेला. तो आपल्या मिडब्रेनच्या जवळ त्याचं स्थान आहे आपल्या मेंदूमध्ये. त्याच्यामध्ये काही ऑर्गन्स इम्पॉर्टंट असतात की ॲमिगडाला आहे किंवा हिपोकॅम्पस अशा प्रकारचे. तर त्यांचं हेच मेन काम आहे की अचानक एकदम अशी वेगळी किंवा चॅलेंजिंग सिच्युएशन निर्माण झाली तर तशा प्रकारचे स्त्राव हे पाझरले जातात मेंदूमधून आपल्याला मदत करण्यासाठी. पण आपल्याला ते मेसेज देण्यासाठी असतात. शेवटी भावना म्हणजे तरी काय? भावना म्हणजे काय? तर भावना म्हणजे आपल्या शरीरामध्ये आपल्या मेंदूमधून निर्माण झालेले न्यूरो हॉर्मोन्स आहेत बेसिकली. आणि ते तिथे असतात, ते आपल्याला मेसेज देण्यासाठी असतात प्रत्येकाला. तो आपल्याला ओळखता आला पाहिजे की काय आहे, म्हणजे माझ्यामध्ये आता भावना आहे तर ती काय आहे. तर मी असं सांगते, म्हणजे HR मधला हा एक छोटीशी गोष्ट तुला सांगते महत्वाची, म्हणजे लक्षात येऊ शकतं आपल्या प्रेक्षकांना सुद्धा, की 3 महत्वाचे प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवेत. ते 3 प्रश्न कोणते? जर मी अतिशय इमर्जन्सी किंवा महत्वाच्या अशा चॅलेंजिंग सिच्युएशनमधनं जात असेल आणि मला खूप राग आलेला असू शकतो किंवा मला कन्फ्युजन असेल की काय नक्की निर्णय घ्यायचा मी आता, किंवा गिल्ट असेल, एनी काइंड ऑफ इमोशन, काही भावना तिथे मोठ्या प्रमाणावरती असू शकते. तर मी स्वतःला अशा वेळेला 3 महत्त्वाचे प्रश्न विचारते आणि प्रत्येकाने विचारावेत असं मी नेहमी म्हणते. की एक म्हणजे व्हॉट, काय प्रकारची भावना आहे माझ्यामध्ये आत्ता निर्माण झालेली. दुसरं म्हणजे हाऊ, कशा प्रकारचं मला त्या भावनेमुळे माझ्या शरीरात काय दिसतंय, मला काय जाणवतंय मला त्याच्यामुळे. आणि तिसरं म्हणजे व्हाय, की का आहे ही भावना आत्ता माझ्यात. ह्या 3 प्रश्नांची जर उत्तर आपल्याला मिळाली ना तर आपण त्याच्यावरती नक्की आणि म्हणजे मी अगदी सांगू शकते की आपोआप आपल्याला वेगळे वेगळे क्रिएटिव्ह ऑप्शन्स, सोल्युशन्स आपल्याला आपल्या डोळ्यासमोर दिसायला लागतात. अशा मग विविध ऑप्शन्समधनं आपण योग्य ऑप्शन निवडण्याचं आपोआप एक तंत्र आपल्याकडे घ्यायला लागतं आणि मग त्याच्यातनं जी निर्णय आपण घ्यायला लागतो त्या निर्णयांमधनं योग्य निर्णय प्रत्येक वेळी आपण घ्यायला लागतो आणि मग आपण त्या यशाच्या दिशेने आपली मार्गक्रमणा सुरू होते. अगदी. पण मॅम, मला असं वाटतं की इमोशनल इंटेलिजन्स हा असा विषय ना की हा बऱ्याच ठिकाणी निग्लेक्ट केला जातो आणि आत्ता त्याचा जास्तीत जास्त अवेअरनेस वाढतो आणि इनफॅक्ट वाढायला पण पाहिजे. कारण की ऑर्गनायझेशन मध्ये नेहमी स्टाफकडनं कामच करून घेतात, पण त्यांचं जे मेंटल हेल्थ आहे किंवा त्यांचे जे इमोशन्स आहेत तिथे खूप दुर्लक्ष केलं जातं असं मला तुमच्या बोलण्यातनं जाणवलं. पण मला इथे हा पण एक प्रश्न विचारावासा वाटतो की एका स्टाफला लीड करायला एक लीडर असतो. त्याच्या लिडरशिप क्वालिटीज एनहान्स करण्यासाठी किंवा त्याला जास्तीत जास्त चांगलं लीडर बनवण्यासाठी EQ हा वेगळा असतो का? त्याच्यासाठी वेगळा असा
EQ असू शकत नाही. हा. पण कसं आहे ना की भावनिक बुद्धिमत्ता ओव्हरऑल जशी आपली हळूहळू वाढत जाते तर त्याचे परिणाम आपल्याला विविध आपल्या क्षेत्रांवरती दिसतात. जवळच्या आपल्या जीवनाच्या विविध क्षेत्रांवरती त्याचे परिणाम ऑटोमॅटिकली घडताना बघायला मिळायला लागतात. ओके. मग ते आपलं पर्सनल लाईफ असेल, ते आपलं ॲट वर्क आपण काय काय आपण डिसिजन्स घेतो त्याच्यावरती परिणाम होतो, आपले रिलेशनशिप्स आजूबाजूचे ज्या काही आहेत त्याच्यावरती परिणाम होऊ शकतो, आपलं सोशल लाईफ, बाहेर आपण जिथे जिथे ह्युमन बिंग म्हणून आपले संबंध येऊ शकतात अशा सगळ्या ठिकाणी आपलं प्रकटीकरण, आपल्या भावनांचं व्यक्तीकरण कसं आपण करतो, एक्सप्रेस कशा करतो त्या, कारण कुठे ना कुठे हळूहळू आपण त्या भावनांची एक व्होकॅब्युलरी हळूहळू शिकायला लागतो. यु नो, तर काय होतं ना की भारतासारख्या देशामध्ये संशोधन करत असताना माझ्या या गोष्टी लक्षात आल्यात की लहानपणापासून शाळेमध्ये आता अवेअरनेस वाढायला लागला आहे, पण पूर्वी अशा प्रकारचं शिक्षण नाही दिलं जायचं. बरोबर. की भावना किंवा एखादी व्यक्ती रडायला लागली तर रडू नकोस, कशाला रडतोस, आधी पहिल्यांदा अश्रू बंद कर तुझे, असं सांगितलं ते जायचं. दाबून ठेवणं. किंवा घरामध्ये सुद्धा मुलासारखा मुलगा आहेस, कशाला रडतोस तू, तर असं सांगितलं जायचं. म्हणजे अश्रू वाईटच असतात असं आपल्याला कुठेतरी वाटतं. मग आपण रडायला लागलो की वाटतं की नाही नाही हे वीकनेस आहे माझ्या पर्सनॅलिटीचा, मी नको दाखवायला. पण जर खूप इंटेन्स इमोशन आहे तुमच्यामध्ये ती आत्ता असलेली, ती जर तुमची सरपास नाही झालेली आहे तर मग तुम्ही पुढे जाऊन त्या विषयावरती कसं काम करणार. बरोबर. मग ते हाफ हार्टेडली हळूहळू काम होऊ शकतं किंवा मग ते दडपली जाऊ शकते इमोशन. ह्या गोष्टी होऊ शकतात तिथे. तर मी यंग मुलांना नक्की सांगेन आणि अडल्ट सगळ्या वरिष्ठ व्यक्तींना पण सांगेन आणि पालकांना पण सांगेन की असं जर तुमच्यासमोर कोणीही आढळलं किंवा कामाच्या ठिकाणी असेल किंवा कुठेही असेल आणि त्या व्यक्तीला खूप इंटेन्स इमोशन आहे तर त्या व्यक्तीला थोडासा वेळ द्या. त्या व्यक्तीशी तुम्ही थोडंसं बोलण्याचा प्रयत्न करा. मे बी डिरेक्टली त्या विषयावरती नाही तुम्ही बोलायचं शक्य नसेल तर वेगळ्या वेगळ्या विषयांवरती त्या व्यक्तीशी बोला. आणि त्या भावनांचं निराकरण एकदा झालं की मग ती व्यक्ती तयार होऊ शकते तुमच्याशी दुसऱ्या विषयांवरती संवाद साधायला. भावनिक बुद्धिमत्ता हा जो विषय आहे ना, हा विषय इतका व्यापक आहे, इतका व्यापक आहे की जर आपण गुगलवर गेलो आणि आपण जर दिलं सर्चमध्ये भावनिक बुद्धिमत्ता तर लॅक्स ऑफ पेजेस ओपन होतात. तर त्याच्यामध्ये प्रचंड काम झालेलं आहे आजपर्यंत आणि त्याची दखल युनायटेड नेशन्सनी आता घेतली आहे. आणि मेंटल हेल्थची त्यांची जी डेफिनेशन आहे युनायटेड नेशन्सची त्याच्यामध्ये त्यांनी भावनिक हा पण शब्द त्याच्यामध्ये ऍड केला आहे. म्हणजे शारीरिक, मानसिक स्वास्थ्य, शारीरिक स्वास्थ्य, तुमचं सामाजिक स्वास्थ्य आणि भावनिक स्वास्थ्य, तर हे सगळंच वेलबिईंग इम्पॉर्टंट आहे. जर तुम्हाला ओव्हरऑल मेंटल वेलबिईंग किंवा तू म्हणतेस तसं मेंटल हेल्थ तुम्हाला जर ही इंटॅक्ट ठेवायची असेल, चांगली ठेवायची असेल तर सगळ्याच बाजूंनी काम झालं पाहिजे. आणि त्याच्यामुळे मग भावनिक स्वास्थ्याला, इमोशनल वेलबिईंगला आज खूप महत्व आहे, खूप महत्व. पण जर आम्हाला आमचं जे भावनिक स्वास्थ्य आहे किंवा भावनिक जी बुद्धिमत्ता आहे जर त्याला इम्प्रूव्ह करायचं असेल तर तुम्ही आम्हाला काय टिप्स द्याल? खूप छान प्रश्न आहे. तर सगळ्यात महत्त्वाची टिप आहे तर ती जी मी शिकली आहे माझ्या सर्टिफिकेशन्समध्ये ती मी नक्की देईन तुम्हाला की खूप इंटेन्स इमोशन आपल्यामध्ये निर्माण झालेली असेल आणि ती प्रकर्षाने जाणवत असेल. म्हणजे काय तर भावना ही तीव्र स्वरूपामध्ये माझ्यामध्ये आत्ता असेल तयार झालेली, मराठीत सांगायचं झालं तर मी लगेच कोणत्याही प्रकारची रिॲक्शन देणं योग्य होणार नाही. हे सगळ्यात महत्त्वाची पहिली टिप. मग काय करायला हवं मी मिनिमम टू मिनिमम 6 सेकंड्स हे आपण वेट करायला पाहिजे, थांबायला हवं आपण तिथे. आणि तेव्हा जर आपण थांबलो तर सायंटिफिकली इट इज प्रूव्ड की आपले जे न्यूरो हॉर्मोन्स आहेत त्यांची रचना आतमधली बदलते आणि हेल्दी हॉर्मोन्स क्रिएट व्हायला लागतात. ओके. आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याची इंटेन्सिटी तर कमी होतेच त्या इमोशनची, पण ॲट द सेम टाइम वी आर रेडी टू टेक ॲप्रोप्रिएट डिसिजन्स. ओके. ते खूप महत्वाचं आहे. म्हणजे जर खूप राग आला असेल एखाद्या व्यक्तीवर आणि तो आपल्या समोर आहे तर तुम्ही असं म्हणताय की तुम्ही डायरेक्ट रिॲक्ट नका करू, तर तुम्ही 6 सेकंद थांबून मिनिमम 6 सेकंद तरी तुम्ही तर तुमची बॉडीच तुम्हाला सिग्नल देईल की तुम्ही कसं रिॲक्ट केलं पाहिजे. मग त्याच्याने तुमचं ते रिलेशन पण खराब होणार नाही आणि बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये येतात. करेक्ट. आणि ऍट द सेम टाइम आता हे झालं एक महत्वाचं टूल की मिनिमम टू मिनिमम 6 सेकंड तरी तुम्ही वेट करा, थांबा. पॉज आपण ज्याला म्हणतो, 6 सेकंड्स पॉज असं त्याला नाव आहे. आणि यू कॅन स्कॅन ऑन युअर नर्व की माझी नर्व किती फास्ट चालू आहे आता, जर मी अँगरमध्ये असेल किंवा पल्स रेट माझा किती आहे आता, हे तुम्ही चेक करू शकता. हे तुम्ही म्हणजे ऑन द स्पॉट स्कॅन करू शकता. जर खूप जास्त फास्ट तुमचं पल्स रेट असेल तर यू हॅव टू वेट.
तरीही म्हणजे 6 सेकंदाच्या नंतरही तुमचा जर पल्स रेट खूप हाय असेल तर तुम्हाला थांबावं लागेल. हो हो आणि कारण महत्वाचं त्याचं कारण असं आहे की इमोशनल हायजॅक पासून आपल्याला स्वतःला वाचवायचं आहे. हो म्हणजे Correct. आपण म्हणतो ना की Correct. भावनांच्या आहारी एखादी व्यक्ती जाते किंवा भावनांच्या नियंत्रणाखाली एखादी व्यक्ती येते, तर तुम्ही रागाच्या अंमलाखाली नाही राहून काम करू शकत. पण तसं जर नको असेल आणि तुम्हाला ती दिशा द्यायची रागाला, हा करेक्ट यू हॅव टू नेव्हिगेट दॅट अँगर. मग त्याच्यामध्ये इतर अनेक बाकीच्या पण गोष्टी आहेत की तुमचं पॅशन काय आहे. मग तुम्ही राग आला ना खूप, तर तुम्ही तुमच्या पॅशनवर काम करा. मग तुम्हाला जर स्पोर्ट्समध्ये इंटरेस्ट असेल तर यू गो अँड प्ले. तुम्हाला जर गाणं आवडत असेल तुम्ही गाणी गा. ओके यु नो, तुम्हाला जर रनिंग आवडत असेल तुम्ही राग आला ना पळायला जा 4 किलोमीटर 5 किलोमीटर. यू विल फील की येस कन्स्ट्रक्टिव्हली तुमची इमोशन्स ही तुम्हाला उपयोगात आणता यायला लागली आहे नंतर. तर हे खूप इम्पॉर्टंट आहे चांगलं मेंटल हेल्थ ठेवण्यासाठी आणि चांगलं लाईफ जगण्यासाठी.